जा जा 1 2 3 गो. थांब तिथंच थांब, काहीच नाही होत. अरे हे असं चॅलेंज कम्प्लीट करते काही. जा अंदर गेला होता डार्क रूम मध्ये. कोण आहे डार्क रूम मध्ये? ह्या रूम मध्ये जाते. हे जाऊन दाखवते बाय तिथूनच. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज जिम वरून आलो आणि आता नाश्ता करत आहोत. आज बनला आहे कॉर्नचा उपमा, मस्त लागतो गाईज. काय पाऊस चालू आहे गाईज. अशा पावसामध्ये कुठेतरी फिरायला जायला मजा येते, पण सोबतच आणखी एक गोष्ट त्याच्यात होते की किचकिच पण खूप वाटते. आणखी पावसात असं मला तरी थोडंसंही असं ओलं झालं की किचकिच व्हायला लागते. एक टाइमला खूप वाटते की ओलं वा, मग त्याच्यानंतर ओलं झाल्यानंतर ती किचकिच जे होते ना ती वेगळीच आहे. दोन्ही मग वाटतं की फिरायलाही जावं, ओलंही व्हावं, पण ते किचकिच ते वेगळीच आहे. म्हणून ते किचकिच जरा जास्त प्रेशराईज करते, म्हणून मी त्या गोष्टीसाठी थांबून जातो. पण तरी मी एक गोष्ट मागवली आहे ॲमेझॉनवरनं. ती आल्यानंतर आपण नक्की जाऊ. म्हणजे कसं आहे, ते कुकिंगशी रिलेटेड आहे. आता तुम्ही समजून गेले असेल, पण तरी आल्यानंतर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. 14 तारखेला येणार आहे ते. 14 तारखेला आल्यानंतर ते नक्की दाखवू. आणखी आम्ही पुन्हा लास्ट वीकमध्ये ह्या मंचच्या कुठेतरी फिरायला पण जाणार आहोत, तर ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवू. गाईज आता मी चाललो आहे रिदातला घ्यायला, आणि पाऊस तर चालूच आहे, बारीक आहे, पण तरी म्हटलं चला कारनीत जा, आणखी पाऊस केव्हाही कधी लागू शकते. आणि त्यानंतर मला बाहेर जायचं आहे, आणि बाबांनी पहिलेच इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की हर एक जागी व्हिडिओ ब्लॉग तुझा काढायचा नाही, कारण की काही गोष्टी राहते म्हणे. म्हटलं ठीक आहे, नाही काढत. तर काही जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की एक कामासाठी मी बाहेर जाणार आहो. मी त्याच कामासाठी आलेलो आहो. बाबा वगैरे त्या समोरच्या गाडीमध्ये बसलेले आहे, आणि मला हा व्ह्यू खूप चांगला दिसला, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. कारण की बाबा आता गाडीमध्ये नाही तर बाबांनी रागवलं असतं की ब्लॉग कशाला काढताय म्हणून. तर त्यांची इच्छा नव्हती म्हणून. पण आता हा रोड आहे छान, मला व्ह्यू खूप छान वाटला. बघ तुम्ही चेक करा गाईज, का व्ह्यू आहे. वा, मस्त वाटत आहे, एकदम हिरवट आहे. इकडे तिकडे पहाड दिसत आहे, झाडं आहे आजूबाजूला. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा हा रूट, आणि हा रोड कसा आहे तर एकदम सुंदर. आत्ता पोचलो आम्ही त्या वेळानं. मला तुम्हाला जो दाखवला एक रस्त्याचा व्हिडिओ, त्याच्यानंतर आता आम्ही जस्ट घरी पोचलो, मी आणि बाबा. हा आवाज आला असेल तुम्हाला, आता कोणतरी आवाज देत आहे अंदरून ये म्हणून. आता गाईज फ्रेश होतो आता. पहिले खूप असं म्हणजे किचकिच वाटत आहे. आम्ही रिदात आज तर डान्स क्लास गेलाच नसन तू? सायकलनं काऊन नाही गेला? सायकलनं? हा ते वाली कोई मिल गया वाली. हो गाडीने जायचं असता. हा आज माहिती आहे का, पप्पा घरी नव्हते आणि आबू पण घरी नव्हते, म्हणून रिदातला मस्त डान्स क्लासला सुट्टी भेटली. पण ट्युशन गेला होता. गुड बॉय आहे रिदात. लाईट जाऊन आहे. अशी लाईट जात राहील तर माणूस ब्लॉग कसा बनवणार आहे सांगा तुम्हाला. अंधारातला ब्लॉग कोणाला आवडते का? नाही आवडत. बघा अंधार अंधार. आता हा लाईटवर नका जाऊ, मी पुन्हा सांगतो. हा लाईट आमचा चार्जिंगचा लाईट आहे. लाईट गेल्यानंतर आम्ही हा लाईट स्टार्ट करतो. बघा रिदात पहा बरं. आता रिदात डार्क रूम मध्ये जाऊन येते पा पटकन. 1 2 3 जा. चॅलेंज आहे 1 2 3. पटकन जाऊन पटकन ये. आज रिदात करणार आहे डार्क रूम चॅलेंज. 1 2 3 गो. पटकन जा 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 जा. ये रिदातनं कंप्लीट केला डार्क रूम चॅलेंज. नाही पूर्ण, तिथे दरवाजातूनच वापस आलं, हे मी बघितलं ना. जा ना अंदर जाऊन ये ना, कोणीच काही नाही करत. मी लाईट चालू ठेवतो असं. जा जा 1 2 3 गो. थांब तिथंच थांब, काहीच नाही होत. अरे हे असं चॅलेंज कम्प्लीट करते काही. जा अंदर गेला होता डार्क रूम मध्ये. कोण आहे डार्क रूम मध्ये? कुणीच नाही. मग तू कशाला घाबरते? तिथे थांबला कोण नाही? हा कोण नाही थांबला? मग जा बरं पुन्हा. जा ना, घाबरत नाही ना, जा.
थांब तिथं 1 मिनिट, अर्धा मिनिट थांब. जा 1 2 3 गो. अर्धा मिनिट म्हणतो आम्ही, 10 मिनिटं नाही म्हणत आहोत. जा तिथं, मी 5 काउंट करतो, वापस येऊन जाशील. ठीक आहे, ते फास्ट मध्ये काउंट करतो. 1 2 3 4 5 असा. जा ना. 1 2 3 गो. 1 2. अरे दिला की भाऊ तू जा, आणि मी तिथं 5 काउंट करतो. 5 काउंट केल्यानंतर येशील वापस. 1 2 नाही म्हणत तर वापस आला. गेलो ना म्हणते. हो का, असं आहे का? मला बेडरूम मध्ये जायचंय, लाईट लावून दे. लाईट कसं लावून देणार आहे बेडरूम मध्ये? लाईटच नाही तर कसं लाईट लावून देणार आहे? जा. का काम आहे? का काम आहे पण बेडरूम मध्ये? का काम आहे? जा ना. मग काही काम नसेल तर मग कशाला चालला? इथे डार्क रूम आहे, इथं जाऊन दाखव. इथे हा 1 2 3 गो. जाऊन आला. आता हृदयात घाबरत नाही काहीच आमचा, आहे ना? नाही घाबरत ना? पक्का 100%? जा आजीला सांग तू कुठे गेला होता ना. नाही थांबते. नाही नाही भीत आता तो हृदयात, आहे ना हृदयात? नाही, त्या रूम मध्ये जाते तो. त्या रूम मध्ये जाते. तेव्हा जाऊन दाखवते बाय. तिथूनच हा हा खुर्च्यापर्यंत जा. 1 2 3 गो 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 गो. क्या बात आहे, व्हेरी गुड. आता घाबरत नाही हृदयात. तिथं आता अमृता म्हणते आजूबाजूवाल्यांची लाईट आहे, तर थोडं बाहेर जाऊन चेक करावं आपली काऊन नाही लाईट. हे तर बंद केलं का? नाही आहे वाटते चालू. हे असं काढलं, हे असं काढलं, असं. अरे खाली बंद आहे का? हा निघालं. इथचं लॉक काढला, बाहेर आलं. नाही 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 नाही, इकडे महेशनगरची लाईन गेलेली आहे, म्हणून आपली पण गेलेली आहे ना गाईस? तुम्हाला दिसतंय का? इथं पुरा अंधार आहे, तर लाईट नाही आहे. इकडलं श्रद्धानगरची लाईट आहे, महेशनगरची लाईट आहे. हो रात्र झाली आहे, पुरा अंधार अंधार आहे ना तिथं? काहीच दिसत पण नाही. काहीच दिसत नाही, पूर्ण काळोख आहे. हो, घरचा फक्त दिसत. घरच दिसत आहे ना? चल मग अंदर चल. कोणी भूत नाही येत भूत. काय म्हणते गाईस की देवरूम मध्ये 1 घंटा राहा म्हणून. तुम्ही इथं हा मला ढूंढून दाखवा. ठीक आहे. हा म्हणत आहे की तुम्ही इथं थांबा, मला ढूंढून दाखवा. चला मग आता हृदयातलं येऊ का? हायड अँड सीक खेळतो म्हणताय तो माझ्यासोबत. यो म्हणजे लप्पन छुप्पन, आपल्या साधं मराठीमध्ये लप्पन छुप्पन. येऊ का रे? कुठे गेला? किधर छुपा है ये, इधर छुपा है. गाईज लाईट आली है ना हृदयात? आता बाहेरचा पुन्हा मोसम. काय बाहेरचं? काय मोसम बघतो. बाहेरचं मोसम कसा बघशील तू? रात्रीचा मोसम थोडी दिसते. मोसम कोण आहे पण? आता ठीक आहे ना? आता ठीक. अरे बापरे, आत्ता पडला होता पुन्हा मोबाईल. गाय पडणार होता मोबाईल, हातातून सटकला होता माझ्या. आत्ता तू तिकडे बघायला गेला होता तर. मी चॅलेंज काढून दाखवला. आता कायचा चॅलेंज आहे? झालं की झालं होते. गाईज मागील 2 दिवसापासून रात्री पाऊस स्टार्ट होते आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर पाऊस राहते. हेच चालू आहे. आत्ताही पाऊस लागलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे. आता माहित नाही काय होते. तर पूरस्थिती तर झाली आहे. खूप साऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातून काही ठिकाणी पूर आलेली आहे, येऊनही राहिले आहे. चंद्रपूर मध्ये येते का काय माहिती नाही, नाही आला पाहिजे गाईज. खूप लोकांचं नुकसान होतं त्याच्यात.
चला तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.